जय श्रीराम मित्रांनो खरीप हंगाम 2025 पासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करून राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आणि मित्रांनो आता शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजनेच्या अंतर्गत जो सहभाग घेता येत होता याच्याऐवजी आता निश्चित करण्यात आलेल्या दरानं आपला विम्याचा हप्ता भरावा लागणार आहे। आणि शेतकऱ्याला या योजनेच्या अंतर्गत सहभागी होण्यासाठी एकरी हेक्टरी कोणत्या पिकासाठी किती हप्ता भरावा लागेल, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणती कागदपत्र लागतील, याच्या अंतर्गत असणारं आवश्यक असं कागदपत्र ते म्हणजे पीक पेरा प्रमाणपत्र ते कशा प्रकारे असेल, ते कसं काय भरायचं, याचा नमुना, या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पीक विमा योजना 2025 मध्ये राबवत असताना शेतकऱ्यांसाठी असलेला 1 रुपयाचा पीक विम्याचा हप्ता हा आता बदल करण्यात आलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार जी काही अधिसूचित पिकं करण्यात आलेली आहेत त्या अधिसूचित पिकांसाठी पीक विम्याचा हप्ता निश्चित करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांसाठी जास्तीत जास्त जी काही विमा संरक्षित रक्कम असेल याच्या 2% पर्यंतचा हप्ता भरावा लागणार आहे। काही जिल्ह्यामध्ये 0.25%, काही जिल्ह्यामध्ये 0.50%, काही जिल्ह्यामध्ये 1%, काही जिल्ह्यामध्ये 0.75% तर काही जिल्ह्यामध्ये 2%, अशापर्यंत हा विमा हप्ता भरावा लागणार आहे। आणि रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त 1.5% पर्यंतचा विमा हप्ता हा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे। प्रत्येक पिकानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार हप्त्याची रक्कम ही वेगवेगळी असणार आहे। याच्यामध्ये खरीप हंगामातील जी नगदी पिकं असतील ज्याच्यामध्ये कापूस आणि कांदा याच्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त 5% पर्यंतचा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे। रब्बी हंगामातील नगदी पीक अर्थात रब्बी कांद्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त 5% पर्यंतचा हप्ता भरावा लागणार आहे। आता याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर ज्वारीसाठी जास्तीत जास्त 2% अर्थात 660 रुपये प्रति हेक्टर एवढा विमा हप्ता भरावा लागणार आहे। आता काही जिल्ह्यामध्ये हा 0.25% असेल त्याच्यासाठी 85 रुपये लागतील, काही जिल्ह्यामध्ये 1% असेल त्याच्यासाठी 330 रुपये लागतील, ज्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त 2% पर्यंत असेल त्यांना 660 रुपयाचा हप्ता भरावा लागणार आहे। बाजरीसाठी 2%च्या प्रमाणामध्ये हेक्टरी 600 रुपये एवढा हप्ता होणार आहे। आता बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये बाजरीसाठी 0.25 0.50% एवढा विमा हप्ता असणार आहे आणि त्याच्यासाठी असणारी रक्कम ही साधारणपणे 150 ते 200 रुपयाच्या आसपास असणार आहे। भुईमुगासाठीच्या 2%च्या प्रमाणामध्ये हप्ता जर असेल तर 900 रुपये एवढा शेतकऱ्यांना हेक्टरी पीक विम्याचा हप्ता भरावा लागणार आहे। सोयाबीनसाठी 2%च्या प्रमाणामध्ये 1160 रुपये एवढा विम्याचा हप्ता भरावा लागणार आहे। मुगासाठी 2%च्या प्रमाणामध्ये 500 रुपये प्रति हेक्टर, उडदासाठी 2%च्या प्रमाणामध्ये 500 रुपये प्रति हेक्टर, तुरीसाठी 2%च्या प्रमाणामध्ये 900 रुपये प्रति हेक्टर, तर कापसासाठी 3%च्या प्रमाणामध्ये 1800 रुपये प्रति हेक्टर। आता हा जो हप्ता अगर जर 5% असेल तर त्या प्रमाणामध्ये साधारणपणे 3500 रुपये प्रति हेक्टर पर्यंत हप्ता जाणार आहे। अर्थार्थी याच्यामध्ये जे काही टक्केवारीच्या प्रमाणामध्ये ज्या जिल्ह्यासाठी निश्चित केलेला असेल त्यानुसार तो विमा हप्ता असणार आहे। मकासाठी 2%च्या प्रमाणानुसार हेक्टरी 720 रुपये आणि कांद्यासाठी 5%च्या प्रमाणामध्ये 3400 रुपये प्रति हेक्टर एवढा विमा हप्ता असणार आहे। आता याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण जर पाहिलं हीच विमा हप्त्याची जर रक्कम कमी असेल, याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण भाताचं उदाहरण घेतलं, ज्या जिल्ह्यासाठी हा विमा हप्ता दर 0.50% असेल त्या ठिकाणी 250 रुपये हेक्टरी हप्ता आकारला जाणार आहे। याच्याच मध्ये आपण जर पाहिलं तर ज्वारीसाठी 0.25 असेल तर 82 रुपये, 0.50 असेल तर 160 164 रुपये, बाजरीसाठी सुद्धा 0.50 असेल तर 160 रुपये, 1% असेल तर साधारणपणे 320 रुपये एवढा हप्ता असणार आहे। भुईमुगासाठी सुद्धा साधारणपणे 444 ते 445 रुपये प्रति हेक्टर एवढा या ठिकाणी 1%च्या प्रमाणामध्ये हप्ता असणार आहे। आता सोयाबीनसाठी आपण पाहिलेले की हेक्टरी जर 2% असेल तर साधारणपणे 1100 रुपयाच्या पुढे हप्ता जात आहे, पण तीच जर रक्कम 0.75 असेल तर 412 रुपये एवढा हप्ता असणार आहे। आणि याच्यामध्ये ज्या जिल्ह्यासाठी जी टक्केवारी निश्चित करण्यात आलेली आहे त्या टक्केवारीनुसार हप्ता या ठिकाणी घेतला जाणार आहे। आता उदाहरणार्थ आपण सांगलीचं जर पाहिलं तर सांगलीमध्ये सोयाबीनसाठी 1% विमा हप्ता आकारला जाणार आहे, 580 रुपयाचा दर लागणार आहे। पण बीडमध्ये हा हप्ता 2% असेल तर त्या ठिकाणी लागणारी रक्कम ही दुप्पट होणार आहे। अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यासाठी जी टक्केवारी जी काही दर असतील ते निश्चित करण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरसाठी आपण पाहू शकता सोयाबीन 2%, याचा विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे 1160 रुपये। मात्र कापसासाठी हाच विमा हप्ता 1.5% तर 900 रुपये भरावे लागणार आहेत। आता बीडसाठी हाच हप्ता 3% तर त्या ठिकाणी 1800 रुपये भरावे लागणार आहे। अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यासाठी हा विम्याचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी वेगवेगळा असणार आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना ती रक्कम आकारली जाणार आहे। आता मित्रांनो, या रकमेनुसार शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता भरावा लागणार आहे। याची जी काही पूर्ण जिल्ह्याची जी काही माहिती असेल, जे टेबल असतील
ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकमध्ये देण्यात आलेले GR डाउनलोड करून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता याच्यामध्ये कागदपत्र काय लागणार आहे? कागदपत्रामध्ये सर्वात प्रथम आणि सगळ्यात महत्वाचं आणि बंधनकारक असं कागदपत्र आहे ते म्हणजे शेतकऱ्याचा फार्मर ID नंबर, जो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक आहे हा याच्यामध्ये बंधनकारक असणार आहे. शेतकऱ्याचा 7/12, ज्या गटासाठी शेतकरी या ठिकाणी पीक विमा भरतोय त्या गटाचा 7/12. शेतकऱ्याला पीक विमा भरल्यानंतर ई-पीक पाहणी करणं बंधनकारक असणार आहे. शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँकेचं पासबुक याच्यामध्ये कंपल्सरी लागणार आहे. आणि याच्यामध्ये दुसरं महत्वाचं असं एक कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे पीक पेरा प्रमाणपत्र. मित्रांनो, या पीक पेरा प्रमाणपत्राचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता. या पीक पेराच्या प्रमाणपत्रामध्ये शेतकऱ्यांना ज्या पिकांबद्दलची माहिती आहे, ज्या पिकाचा पीक विमा भरणार आहात त्याची पूर्ण माहिती द्यायची आहे. याच्यामध्ये मी शेतकऱ्याचं नाव, ज्या शेतकऱ्याच्या नावावरती पीक विमा भरत आहेत ते, राहणार, तालुका, गाव, जिल्हा, जी काही शेतीचा पत्ता असेल तो याच्यामध्ये द्यायचा आहे. कोणत्या गावामध्ये, जे काही मौजे गाव असेल त्या गावामध्ये एकूण क्षेत्र आहे आणि त्याच्यापैकी आपण किती, आता याच्यावरती अट्यानुसार असलेलं क्षेत्र एकूण क्षेत्रामध्ये टाकायचंय. एखाद्या शेतकऱ्याचं समजा एखाद्या गावामध्ये 5 एकर जमीन आहे, ती 5 एकर जमीन अट्यानुसार असेल तर एकूण क्षेत्र याच्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये कोणत्या गटात कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र असणार आहे याची माहिती याच्यामध्ये द्यायची आहे. उदाहरणार्थ गट क्रमांक, आता गट क्रमांक मध्ये समजा तुमचा गट क्रमांक आहे 10, त्याच्यामध्ये पीक कुठले लावलेले आहे, समजा सोयाबीन, त्याच्या खाली किती क्षेत्र आहे त्याची माहिती आणि लागवडीचा दिनांक. आता त्याच गट नंबर 10 मध्ये दुसरं पीक असेल तर खाली गट नंबर 10 त्याच्यामध्ये दुसरं असलेलं पीक तूर असेल, कापूस असेल किंवा काही असेल त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्यानंतर त्याचं क्षेत्र आणि लागवडीचा दिनांक अशी माहिती लिहायची आहे. आधार कार्ड नंबर द्यायचा आहे, बँक खाते नंबर द्यायचा आहे, जे आधार संलग्न बँक खाते असेल ते, बँकेचं नाव द्यायचं आहे, शाखेचं नाव द्यायचंय, त्याच्या खाली मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि वरती दिलेली माहिती मी पूर्णपणे बरोबर दिलेली आहे अशी माहिती देऊन शेतकऱ्यांना खाली सही किंवा डाव्या हाताचा अंगठा द्यायचा आहे. मित्रांनो, हा पीक पेरा प्रमाणपत्राचा नमुना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली, त्याच्यावरती मिळेल PDF स्वरूपामधील, JPG स्वरूपातील, किंवा आपण देखील अशा प्रकारचा नमुना तयार करून किंवा उपलब्ध असेल तर तो नमुना आपल्या या पीक विमा योजनेचा अर्ज भरत असताना जोडू शकता. मित्रांनो, साधारणपणे 1 जुलै नंतर याचे अर्ज सुरू होतील आणि अर्ज सुरू झाल्यानंतर अशा प्रकारची कागदपत्र भरावी लागतील आणि शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्रानुसार हा पीक विम्याचा हप्ता देखील भरावा लागणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्ही मिक्सर पिकं म्हणजे जर एकापेक्षा जास्त पिकं भरत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक रेशिओ देण्यात आलेला आहे, त्याचा नमुना देखील आपण या ठिकाणी पाहू शकता आणि या रेशिओनुसार आपली जी काही मिश्र पिकं असतील त्या मिश्र पिकाचा पीक विमा देखील भरू शकता. हा जो मिश्र पिकाचा रेशिओ आहे याची लिंक सुद्धा आपल्याला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, पीक विम्यासाठी असणारा प्रत्येक पिकासाठीचा हप्ता, याचबरोबर लागणारी कागदपत्र आणि पीक पेरा प्रमाणपत्राचा नमुना याच्याबद्दल एक महत्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.